नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 25 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर गृहकलह, गृहस्थ आणि गृहीत हे तिन्ही शब्द शुद्ध आहेत, मात्र गृहिणी हा अशुद्ध शब्द आहे, कारण इथे नळाचा न नसून बाणाचा न असायला हवा होता, म्हणून पर्याय क्रमांक 3 गृहिणी हा अशुद्ध शब्द आहे। पुढे, पर्यायी शब्दातील मिठी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मिठी आपण म्हणतो मिठी मारणे, म्हणजेच कोणाला तरी प्रेमाने जवळ घेणे किंवा आलिंगन देणे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आलिंगन हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, कम उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? कम, उदाहरणार्थ कमजोर, कमनशीब अशा प्रकारचे जे उपसर्ग आहेत ते मराठीमध्ये अरबी आणि फारसी या भाषेतून मराठीमध्ये आलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। पुढे, खालील वाक्यातील उद्देश ओळखा। ही गोष्ट मला आता आठवते आहे। तर मित्रांनो, आपली ट्रिक होती उद्देश म्हणजेच कर्ता, तर आठवणारे काय? तर गोष्ट, गोष्ट हा कर्ता आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 गोष्ट, उद्देश। पुढे, पुढील म्हण पूर्ण करा। पदरी पडले झोंड डॅश, तर इथे योग्य म्हण होईल पदरी पडले झोंड हसून केले गोड, पर्याय क्रमांक 1। याचा अर्थ होतो की ही एक प्रसिद्ध म्हण आहे। एखादी नको असलेली गोष्ट किंवा संकट टाळता येत नसेल तर ती आनंदाने स्वीकारणे, असा याचा अर्थ होतो। पुढे, पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्दगटाच्या बाहेरील शब्द कोणता? तर इथे केसरी, पंचानन, मृगेंद्र हे तिन्ही शब्द सिंह या प्राण्याचे समानार्थी आहे, मात्र इथे जो शाखामृग आहे याचा अर्थ होतो वानर, म्हणून हा गटाबाहेरचा शब्द ठरतो शाखामृग। पर्याय क्रमांक 4 हा गटाबाहेरचा शब्द आहे। पुढे, कोणता शब्द 50 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा उत्सवासाठी वापरतात? तर 50 वर्षे जर पूर्ण झाली असतील तर त्याला म्हणतो आपण सुवर्ण महोत्सव। ज्या प्रकारे हीरक महोत्सव जे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा केला जातो, रौप्य महोत्सव 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि अमृत महोत्सव 75 वर्षे पूर्ण झाल्यावर, म्हणून 50 वर्षाचं सुवर्ण महोत्सव हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, अंबुज, नीरज आणि राजीव हे कोणत्या शब्दाचे पर्यायवाची शब्द आहेत, अर्थात समानार्थी शब्द आहेत? अंबुज, नीरज आणि राजीव, तर हे तिन्ही शब्द कमळ या फुलासाठी वापरले जाते। पुढे, कुडी आणि कुंडी हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत। अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता? तर कुडी या शब्दाचा अर्थ शरीर, देह असा होतो, आणि कुंडी, तर कुंडी हे झाडे लावण्यासाठी वापरले जाणारे मातीचे पात्र असते, म्हणून देह आणि मातीचे पात्र हे अनुक्रमे योग्य इथे अर्थ होईल। पुढे, जाळी या समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे? जाळी, तर हा करवंदाच्या समूहाला जाळी असे संबोधले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 3 करवंद हाच आपला योग्य उत्तर होईल। ज्या प्रकारे मित्रांनो केसांचा झुपका असतो, वेलींचा कुंज असतो, माशांची गाथण असते, त्याचप्रकारे करवंदांच्या समूहाला जाळी असं म्हणतात। पुढे, प्रथम हे कोणते विशेषण आहे? तर प्रथम हा आहे क्रमवाचक, कारण मित्रांनो इथे संख्या आपल्याला बोध होतो आहे, एक्झॅक्ट त्याचा क्रम
कोणता आहे हे लक्षात येते, म्हणून तो आहे क्रमवाचक. आणि जे विशेषण वस्तूंचा किंवा नामाचा क्रम दर्शवितो त्याला संख्या विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ पहिला, दुसरा, तिसरा, चतुर्थ, प्रथम या प्रकारे. पुढे, खालीलपैकी कोणास रानकवी म्हणून ओळखले जाते? तर ते आहेत पर्याय क्रमांक 3 नामदेव धोंडो महानोर. निसर्ग आणि शेतीशी निगडीत कवितांमुळे त्यांना रानकवी म्हणून ओळखले जाते. पुढे, वाक्याचा कर्ता हा षष्ठी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेचा समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रयोगास डॅश म्हणतात. तर समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो म्हणजेच तो असतो समापन कर्मणी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. उदाहरणार्थ, त्याचा अभ्यास करून झाला. इथे करून झाला म्हणून इथे क्रियेचा समाप्तीचा अर्थ सूचित होतो. तिची कादंबरी लिहून झाली. या वाक्यामध्ये लिहून झाली यात समाप्तीचा अर्थ सूचित होतो म्हणून समापन कर्मणी. पुढे, पुढील वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता? 12 गावचे पाणी पिणे. याचा अर्थ होतो विविध अनुभव घेणे. ज्या व्यक्तीने जीवनात खूप भ्रमंती केलेली आहे आणि विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क आल्याने ज्याला गाढा अनुभव आहे अशा व्यक्तीसाठी ही म्हण वापरली जाते की 12 गावचे पाणी प्यायलेला. पुढे, पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. गुरुजींनी मुलांना शाळेत स्वच्छता राखण्यास सांगितली व स्वतः शाळेचा परिसर झाडून साफ केला. गुरुजींकडे पाहून मनात येते डॅश. तर ते आपला योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 4 बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पर्याय क्रमांक 4 हाच आपला योग्य उत्तर होईल. याचा अर्थ असा की मित्रांनो, गुरुजींनी जे सांगितले अर्थात स्वच्छता राखणे असे त्यांनी सांगितले आणि तेच त्यांनी स्वतः कृतीत आणले. म्हणजेच ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर नसते अशा व्यक्तीसाठी ही म्हण वापरली जाते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पुढे, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. तर इथे नाविन्य हा शब्द आहे जो की पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. नाविन्य कारण इथे व ला दीर्घ वेलांटी आहे आणि न ला एक काना आहे. नाविन्य. पुढे, पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. गाय व्याली डॅश. तर इथे पूर्ण म्हण होईल गाय व्याली शिंगी झाली. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. याचा अर्थ होतो की अघटित घटना घडणे किंवा एखादी अशक्य घटना घडणे तेव्हा ही म्हण वापरली जाते. गाय व्याली शिंगी झाली. पुढे, सर्वात योग्य शब्द निवडा. पर्जन्यमान कमी झाल्याने यावर्षी दुष्काळाची डॅश वाढली आहे. तर दुष्काळाचे परिणाम तीव्र आणि चटके देणारे असतात म्हणून त्यासाठी दाहकता हा शब्द योग्य ठरतो. म्हणून पर्जन्यमान कमी झाल्याने यावर्षी दुष्काळाची दाहकता वाढली आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढे, 2009 साली चित्रलिपी या कविता संग्रहासाठी कोणाला मराठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते? तर त्या कवीचं नाव आहे संत आबाजी डहाके. प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत वसंत आबाजी डहाके. यांना त्यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहासाठी 2009चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. पुढे, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा अर्थात शुद्ध लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द. तर इथे हृदयरोग तज्ज्ञ असा शब्द आहे जो पर्याय क्रमांक 2मध्ये योग्यरित्या लिहिलेला आहे. हृदयरोग तज्ज्ञ. तर इथे मित्रांनो जो तज्ज्ञ आहे त्यामध्ये ज अर्धा आहे आणि ज्ञ असा तो शब्द आहे तज्ज्ञ.
म्हणून पर्याय क्रमांक 2 हृदयरोग तज्ज्ञ हाच आपला योग्य उत्तर आहे. पुढे सुकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुकाळ म्हणजे अन्नाची किंवा वस्तूंची मुबलकता असलेला काळ. तर याच्या उलट काय होईल? तर दुष्काळ. दुष्काळ म्हणजे अन्न किंवा पाण्याची तीव्र टंचाई असलेला काळ. पुढे हपापाचा माल गपापा या म्हणीचा अर्थ काय आहे? या म्हणीचा अर्थ आहे चुकीच्या मार्गाने मिळालेले धन झपाट्याने नष्ट होते. ही म्हण अशा लोकांसाठी वापरली जाते जे लोभापोटी किंवा चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळवतात आणि अशी संपत्ती टिकत नाही, ती लवकरच नष्ट होते. पुढे मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? मुले शाळेत गेली, तर हे स्वार्थी वाक्य आहे. कारण मित्रांनो, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त आणि फक्त काळाचा बोध होत असेल तर तो असतो स्वार्थी वाक्य. कारण मित्रांनो, इथे आज्ञार्थी, विद्यार्थी, नकारार्थी असं नाही. कारण त्यात आज्ञा, इच्छा, उपदेश याचा बोध होत नाही आहे, फक्त काळाचा बोध होत आहे. म्हणून तो ठरतो स्वार्थी वाक्य. पुढे मोळी, ढिगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे? तर मोळी, ढिगारा, कळप हा सर्व समूहवाचक नाम आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. ज्या नामामुळे एकाच जातीच्या किंवा अनेक वस्तूंचा, प्राण्यांचा, समूहाचा बोध होतो त्यांना समूहवाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ लाकडांची मोळी, प्राण्यांचा कळप, दगडांचा ढिगारा अशा प्रकारे. मित्रांनो, हे जे समूहवाचक नाम आहे ते सामान्य नामांतर्गतच येतात. समूहवाचक नाम हे त्याचा उपप्रकार आहे. म्हणून आपण पर्यायामध्ये समूहवाचक आहे म्हणून पर्याय क्रमांक 30 हाच आपला योग्य उत्तर ठरेल. पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. हतबल होणे. हतबल होणे म्हणजे पूर्णपणे थकून जाणे किंवा काहीही न करता येणे, म्हणजेच असमर्थ ठरणे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही. या 2 वाक्यांचे अचूक संयुक्त वाक्य ओळखा. तर इथे मित्रांनो संयुक्त वाक्य होईल मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही. कारण इथे 2 स्वतंत्र वाक्य म्हणून या शब्दाने जोडली गेलेली आहे. अर्थात तो उभयान्वी अव्यय आहे म्हणून परिणामबोधक उभयान्वी अव्यय. कारण परिणाम शाळेत न जाणे हा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हाच आपला योग्य उत्तर होईल. मित्रांनो, याची ट्रिक म्हणजे इथे 2 केवल वाक्ये असतात. आता इथे मला ताप आला हा एक केवल वाक्य झाला आहे ज्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. आणि मी शाळेत जाणार नाही इथे सेम तसाच एकच उद्देश आणि एकच विधेय. आणि ह्या म्हणून उभयान्वी अव्यय इथे जोडलेला आहे म्हणून हा ठरतो संयुक्त वाक्य. पुढे उतारू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उतारू म्हणजेच प्रवास करणारा व्यक्ती अर्थात प्रवासी. म्हणून प्रवासी हाच आपलं योग्य उत्तर होईल. संतोष म्हणजे आनंद आणि खाली हा तर दिशा दर्शवणारा शब्द आहे, स्थान दर्शवतो. आणि उतरण म्हणजेच खाली जाण्याचा मार्ग. म्हणून पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य उत्तर होईल. उतारू याचा समानार्थी प्रवासी. पुढे गाथन असते डॅश समूहवाचक शब्द आहे गाथन. तर कशाची असते गाथन? तर ती असते काजूंची. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. ज्या प्रकारे केळ्यांची लोंगट किंवा घड असते, नाण्यांची चळत असते, दुर्वांची जुडी असते, त्याचप्रकारे काजूंची असते गाथन. पुढे दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. अर्थग्राह्य याच्या विरुद्ध होईल त्याज्य.
तर मित्रांनो, इथे ग्राह्य म्हणजे स्वीकारण्यासारखे अर्थात स्वीकारार्ह हा जो शब्द आहे हा समानार्थी शब्द होईल. आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याच्या उलट त्याज्य म्हणजे त्याग करण्यासारखा. म्हणून पर्याय क्रमांक 3 हाच आपला योग्य उत्तर होईल, विरुद्धार्थी शब्द. शेवटचा प्रश्न, दिक्पाल या शब्दाचा विग्रह ओळखा. तर मित्रांनो, जेव्हा आपण शब्दाची फोड करतो अर्थात विग्रह करतो तेव्हा मूळ शब्दामध्ये जो इथे क आहे तर त्याच वर्गातील व्यंजन असते. अर्थात कचा वर्गातील शब्द आहे, वर्ण आहे ग, म्हणून दिक्पाल हाच आपला योग्य उत्तर होईल. क वर्गातील अर्थात क हा कठोर वर्ण आहे आणि ग हा मृदू, त्याच वर्गामध्ये, म्हणून दिक्पाल हाच आपला योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणावरील 30 प्रश्न अभ्यासली, त्यामागचे ट्रिक्स आपण जाणून घेतले. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.